सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 164. देह वेगळा आणि देहांतर्गत आत्मा वेगळा. मने कल्पिता विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. माणसाचं मन सतत कसला तरी विचार करीत असतं. बहुधा हा विचार त्याच्या देह कल्पनेशी रत होणाऱ्या सुखदुःखाविषयी पराजयाची संबंधी असतो. दृश्य मायेशी तो पूर्णपणे निगडीत असतो. त्यामुळे स्वतःशी तो रममाण होऊन ह्या करीत असलेल्या संसारातल्या सुखदुःखांशी खेळ खेळत राहतो. परमेश्वरी संकल्पना तो केवळ शब्द माध्यमातून सोडवत बसतो. शब्दांचा कापूस तो पिंजत बसतो. त्यामुळे होते काय की परमेश्वरी संकल्पना क्षितिजासारखी सतत दूर राहते. आपला देह म्हणजेच हे संपूर्ण विश्व असे समजून तो भ्रमण करीत राहतो. मायेभोवती तो आंधळ्यासारखा फिरतो. तो आशेच्या मृगजळाभोवती सतत घोटाळत राहतो. परंतु चुकून सुद्धा तो आपल्या हृदयात वस्तीला असलेल्या परमेश्वराला हाकारत नाही. स्वतःच्या आत्म्याचा प्रवास तो समजू शकत नाही. आत्म्याच्या प्रवासाचा तो कधी वेध घेत नाही. कारण निराकाराची तो कल्पनाच करू शकत नाही. आपल्या सावलीवर शस्त्र चालवावं तसं त्याचं आयुष्य असतं. हे सारे समर्थ प्रस्तुत श्लोकातून समजावून सांगत आहेत. समर्थ आपल्या मनाला उद्देशून इथे म्हणत आहेत की बा माझ्या मना, केवळ अज्ञानाच्या अंधकारातून तू प्रवास करतोस. म्हणून तुझा या देहावर देहाशी निगडीत असलेल्या सुखदुःखाबरोबर प्रवास चालू राहतो. देह हेच केवळ सत्य असे तू जाणतोस. त्यामुळे तू आत्महित साधू शकत नाहीस. बाबा रे, देह वेगळा आणि देहांतर्गत आत्मा वेगळा आहे हे तू कधी जाणून घेणार? म्हणून तू विषयांची संगत सोड आणि निर्गुणातल्या परमेश्वराचा शोध घे. तो शोध घेता घेता तुला कळेल की परमेश्वर निर्गुणात सुद्धा नाही. तो केवळ संतांच्या संगतीतच दर्शन देतो. हे सत्य एकदा का तुला कळले की मग तू संतांची संगत जवळ करशील. म्हणून आवर्जून तू संत संगतीतच राहा. श्लोक 165. मर्त्य संसारात घोटाळणारा मर्त्य जीव. देहादिक प्रपंच हा चिंतियेला परी अंतरी लोभ निश्चिंत ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्लोक 165. माणसाचं मन हे सतत त्याच्या भोवती पसरलेल्या आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या दृश्य माध्यमांशी निगडीत असते. बायको, मुलं, आईवडील, बहीणभाऊ, इतर नातेवाईक या त्याच्या जवळच्या रक्त संबंधात ते मन घोटाळत राहतच. परंतु भोवतीच्या परिसरात नांदणाऱ्या कुटुंबांशी सुद्धा त्याचं मन अधिक गुंतत जातं. विशेषतः बायको मुलांमध्ये त्याचं मन अधिक गुंतत जातं. म्हणजेच अहोरात्र दिवसाचे सर्व तास अधिक झोपेतली पडणारी संसाराची स्वप्न त्याला ग्रासून टाकतात. संसाराचं अखंड चिंतन करणं हाच त्याला ध्यास होऊन जातो. त्या मर्त्य संसारात तो मर्त्य जीव घोटाळत राहतो. मग कुठली परमेश्वराची संकल्पना आणि कुठला ईश्वराचा ध्यास? या संसारात रममाण होणारा हा जीव शेवटी त्याच चिखलात रुतत जातो. मनाने आणि देहाने. आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येते की हे काही खरं नाही. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. समर्थ हे भान प्रस्तुत श्लोकातून देण्याचा प्रयत्न करतायत. समर्थ म्हणतात की देहाशी निगडीत, मनाशी निगडीत केवळ प्रपंचात जीव अडकवल्यामुळे त्याचंच केवळ चिंतन करण्याचा वेळ शिल्लक राहतं.
त्यामुळे अंतःकरणातल्या संसाराचा मोह प्रचंड वाढत जातो. प्रपंचाविषयी प्रचंड आसक्ती वाढत जाते. या मर्त्य संसाराला माणूस घट्ट मिठी मारतो. त्याला दुसरं काहीही सुचतच नाही. त्या संसारातल्या कांतेला वरण्यापेक्षा जर हरिचिंतनाच्या कांतेला मुक्तपणे वरले तर आयुष्य उजळेल, हे त्याच्या लक्षात येत नाही. हे विचार जर दृढ व्हावेसे वाटत असतील तर संत सज्जनांच्या सहवासात सतत राहायला हवे. केवळ संत संगतच ईश्वरी प्रेरणेशी गाठ घालून देईल, अन्य कुणी नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. श्लोक 166. अज्ञानामुळेच माणूस संसारात गुंतून पडतो. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्लोक 166. माणसाच्या मनात अंधार दाटू लागला की त्याला प्रकाशाची वाट दिसेनाशी होते आणि एकदा का प्रकाशाची वाट हरवली की भोवतीचा दाट अंधार केवळ सवयीने हवाहवासा वाटू लागतो. आपल्याला अंधारच कसा प्रिय वाटतो हे तो मग सांगू लागतो. माणसाच्या आयुष्याची ही फार मोठी वेदना आहे हे त्याला कळत नाही. तो संसारातच रममाण होतो. तोच त्याचा अफाट आनंद होऊन बसतो. संसार म्हणजे भोवती दाटून आलेला अंधार आहे. याचे भान हरवले की वेगळे काय घडणार? समर्थांनी भोवती अशी शेकडो माणसे पाहिली होती. बुडणाऱ्यांना पाण्यातून वर काढावे असे समर्थांना फार वाटत होते. समर्थांना हे सुद्धा जाणवत होते की बहुतांश लोक याच एका अहंकारात मशगूल आहेत की हा देहच माझा ज्ञात आत्मा आहे. देहालाच आत्मा समजून त्यात रममाण होणे किती धोक्याचे आहे हे सांगण्यासाठी प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे की स्त्री पुरुष मुलं मित्र हे विश्वच केवळ खरे मानून अज्ञात अहंकाराच्या कोशात रममाण होऊ नका. त्यात मन गुंतवून ठेवू नका. केवळ अज्ञानामुळे आपण या संसारात गुंतून पडतो. तुम्ही जर संसार मांडला तर संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडा, परंतु त्यात गुंतून पडू नका. आपल्या बायको मुलांचा मोह बाळगू नका. त्यात जीव गुंतवलात तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हा जन्मामरणाचा फेरा चुकावा असं खरंच वाटत असेल तर परमेश्वराशी एकरूप व्हा. संतांच्या संगतीत आयुष्याची कालक्रमणा करा, तरच तुमची सुटका होईल. अन्यथा अंधाराला जवळ करीत आयुष्य काळोखात नासवून टाकाल, हे लक्षात ठेवा. श्लोक 167. शाश्वत अशा परमेश्वराचा ध्यास घ्या. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण जे आयुष्य जगत असतो ते शाश्वत आहे का, याचा प्रत्येक माणसाने स्वतःशी गंभीर होऊन विचार करावा. आपण जन्माला येताना किती श्वास घेऊन आलो आहोत हे आपल्याला कधीच ज्ञात होत नाही. मग जे ज्ञात नाही, जे पूर्णपणे अंधारात आहे, त्या देहधारी आयुष्यावर आपण किती प्रेम करायचे याला काही मर्यादा आहेत, हे एकदा जाणून घेणे आवश्यक आहे. पंचमहाभूतांनी व्याप्त असलेल्या या देहावर आंधळेपणाने प्रेम करत राहण्यापेक्षा शाश्वत असं जे प्रभू रामचंद्रांचं निळभोर अस्तित्व आकाश होऊन आपल्या प्रत्येकाच्या माथ्यावर तरंगत आहे, त्या प्रभू रामचंद्रांशी आपण एकरूप होऊन जायला हवं, असं समर्थ वारंवार म्हणतात. अशाश्वत प्राणाशी एकरूप होऊ नका, तर जो प्राणवायू आपण आपल्या शरीरात घेत असतो तो श्वास रामचंद्रांच्या नामस्मरणात गुंफून टाका. कारण कोदंडधारी श्रीरामच शेवटी आपल्याला या भवसागरातून तारून नेतो. प्रस्तुत श्लोकातून समर्थ सांगत आहेत की
अशाश्वत शरीरावर प्रेम करीत राहण्यापेक्षा शाश्वत अशा परमेश्वराचा ध्यास घ्या. तो आपल्या आयुष्याचा निश्चय होऊन जाऊ दे. समर्थ पुढे म्हणतात की आपल्या शरीरावर आपलं प्रेम बसतं. ह्यामुळे शरीर हाच आत्मा आहे असे वाटू लागते. एक कायमचे लक्षात ठेवा, कधीही शरीराचे लाड करत बसू नका. त्यापेक्षा माझ्या हृदयात त्या घननीळ श्रीरामाचं अस्तित्व आहे. माझा देह हे एक सुंदर मंदिर आहे. या विचाराशी एकरूप झालात तरच देहावरचं प्रेम कमी होऊन शरीरांतर्गत मनाचा गाभारा व्यापून राहिलेल्या श्रीरामाच्या अस्तित्वाची चाहूल लागेल आणि तोच एक विचार पक्का करून आयुष्याचा मार्ग आखला तर केवळ परमशांतीच मिळेल. प्रत्येक क्षण श्रीरामाच्या जपाचं नामस्मरण करीत आयुष्य काढाल. संतांच्या सहवासात आपलं उभं आयुष्य चंदनासारखं तुम्ही झिजवलं तर एक अलौकिक सुगंध तुमच्या एकूणच अस्तित्वाला सुटेल आणि भक्तीचा विलक्षण सूर सापडेल. तेच परब्रह्म समजावे, त्यातच आनंद साठलेला आहे. श्लोक 168. संतांचे प्रेम देहापेक्षा त्यातील निराकारावर असतं. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बांधू शकेती. श्लोक 168. सर्वसामान्य माणूस आणि संत पुरुष यामध्ये नेमका भेद काय, असं जर कोणी विचारलं तर सर्वसामान्य माणसाला समजेल रुचेल असे उत्तर देणे आवश्यक असते. जो देहावर प्रेम करतो, देह हाच केंद्रबिंदू समजून जगतो, देहाच्या सुखदुःखांशी ज्याची बांधिलकी असते, आनंद झाला की जो बेभान होतो आणि दुःख झाल्यावर कोसळून पडतो, ज्याला जगण्याची मर्यादा ठाऊक नाही, परंतु जगत असताना परमेश्वरी कृपा विसरून स्वतःवर प्रेम करतो आणि ज्याचा स्वकर्तृत्वावर दृढ विश्वास असतो, तो सामान्य माणूस असतो. याच्या उलट संत सज्जन माणसं सुद्धा सर्वसामान्य माणसासारखी देहधारीच असतात, परंतु त्यांचे देहावर प्रेम नसते, तर त्या देहात वस्तीला असलेल्या निराकार आत्म्यावर असते. त्यांना शाश्वत आत्म्याचा प्रवास समजत असतो. परमेश्वराशी आपलं संपूर्ण अस्तित्व बहाल करणारी, सतत नामस्मरणात दंग असलेली, आपला देह ही महत्त्वाची घटना नसून आपलं शुद्ध मन आणि शुद्ध अंतःकरण सतत परमेश्वरी अस्तित्वाशी जोडून देणारी ही मंडळी संत मार्गी असतात. आपला प्रत्येक श्वास परमेश्वराच्या कृपेने चालू आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असते. आत्मस्वरूपाचा वेध घेत, परमेश्वरी अस्तित्वाचा शोध घेत, नामस्मरणाच्या मार्गाने जे परब्रह्माला भेटण्याचा प्रयत्न करतात ते संत थोर असतात. त्यांना ठाऊक असते की जगात शाश्वत फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे परमेश्वरी अस्तित्वाची त्यांना जाणवलेली निशाणी. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हेच सांगत आहेत की जो वृत्तीने संत आहे तोच खरा सज्जन. आशा निराशा त्याला कदापिही जाणवत नाही. तो कधी दैन्यवाणा दिसत नाही, कारण मानवी देहापलीकडे सुखाचा सागर आहे हे त्याला कळत असते. माणसांच्यात राहूनही तो कुणी वेगळा असतो. त्याला कधीही सामान्य माणसांची बाधा होत नाही. टाकातल्या लोण्याप्रमाणे तो सामान्य माणसांच्या सहवासात सुद्धा तरंगत राहतो. म्हणून सर्वसामान्य माणसाने संत संगतीचा मोह धरावा, स्वतःच्या शरीराचा मोह सोडावा, तरच परब्रह्म सापडेल. श्लोक 169. अहंकाराचा ज्ञात व अज्ञात पसारा नसे अंत अनंत संता पुसावा, अहंकार विस्तार हा निरसावा, गुणे विन निर्गुण तो आठवावा, देहबुद्धीचा आठवो नाठवावा. आपल्या जगण्याला मर्यादा आहेत. श्लोक 169. आपल्या जगण्याला मर्यादा आहेत.
जन्माला येतानाच आपले नेमके श्वास घेऊनच आपण जन्माला येतो. त्या नेमक्या श्वासांचं भान आपल्याला नसतं. ज्या परमेश्वराने आपल्याला श्वास दिले त्याचा शोध घ्यावा असं सुद्धा त्या मर्त्य माणसाला वाटत नसतं. ज्या परमेश्वराने आपल्याला मानवजन्म दिला तो अनंत व्यापून आहे याची जाण नसते. कारण माणूस केवळ आपल्याला प्राप्त झालेल्या देहावरच शेवटपर्यंत प्रेम करीत राहतो. कारण देहापलीकडे आणखी फार मोठा विश्व पसरला आहे याचे भान त्याचे सुटलेले असते. समर्थ प्रस्तुत श्लोकातून अनंत पसरलेल्या परमेश्वराचा वेध घ्यायला सांगत आहेत. या परमेश्वराला आदी नाही आणि अंत नाही, कारण तो अनंत आहे आणि मानवी बुद्धी जी आहे तिला मर्यादा आहे आणि अंतसुद्धा आहे. हे परमात्मा स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर आपली ज्ञानवृत्ती आणि आपली ज्ञानदृष्टी त्या परमात्म स्वरूपाशी एकाग्र करावी लागते. परंतु माणसाला शेवटी समजून घ्यायच्या मर्यादा असतातच. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही संतांना परमेश्वराच्या अनंत स्वरूपाविषयी विचारा, ते तुम्हाला समजावून सांगतील. त्यासाठी स्वतःच्या देहाविषयी वाटणारं प्रेम नाहीसं करावं लागतं. मी भोवती पसरलेला अहंकाराचा ज्ञात आणि अज्ञात पसारा आवरावा लागतो. ज्या परमेश्वराला मूलतः आकार नाही त्या निराकाराला समजून घेण्यासाठी आणि त्या निराकाराचं अस्तित्व अनुभवण्यासाठी मीपणाच्या कवचातून बाहेर यावेच लागते. गुणरहित ते निर्गुण स्वरूप आठवण्यासाठी संतांची सोबत आणि त्यांचं बोलणं मनपूर्वक अनुभवायला लागते. त्या संतांचं सतस्मरण केले तर परमेश्वरी चरण दृष्टीपथात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या देहाला पूर्ण विसरून निराकारातल्या ईश्वराला मिठी मारण्यासाठी आतुर व्हावे लागते. अथक उपासनेच्या बळावर अखंड नामस्मरणाच्या दृढ वाटेवरून पावले टाकली की अवकाशव्यापी बाहू प्राप्त होतात आणि ती प्राप्ती झाली की सर्वत्र हरीची पावलं दिसू लागतात. त्या प्राप्तीसाठी संतांचा अत्यंत प्रेमळ सहवास सतत अनुभवावा लागतो. श्लोक 170. मन देहाऐवजी आत्म्याशी तद्रूप करावं. मन देहाऐवजी आत्म्याशी तद्रूप करावं. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी. विवेके तथे वस्तूची भेट घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. म्हणून सदा तेची शोधित जावे. श्लोक 170. वास्तविक ज्ञानाला अज्ञानाची मगरमिठी बसते आणि त्या मगरमिठीमुळे ज्ञान गुदमरायला लागतं. परंतु माणसाची अशी तयारी नसते की अज्ञानाची ही मिठी सोडवावी आणि निखळ ज्ञानाला मोकळं करावं. त्यासाठी देहावरचा मनाचा ताण पहिल्यांदा मोकळा करावा लागतो. त्याला या मर्त्य माणसाची तयारी नसते. माझा आत्मा या देहात आहे आणि त्या आत्म्याचा सहवास देहावरच्या असीम प्रेमाने मिळेल ह्या भ्रमात माणूस जगत राहतो. मग परमात्म्याची भेट होणार कशी? समर्थ त्यासंबंधी प्रस्तुत श्लोकातून म्हणतात की माझ्या मना, तू स्वतःच्या शरीरात झंकारत असलेल्या आत्म्याचा शोध घे. केवळ देहाचे कोड कौतुक करत बसू नकोस. मी देह आहे असे मानून जगणे म्हणजे मी पूर्ण अज्ञानाच्या चिखलात उभा आहे हे जाणून घे. चिखलात कमळ उमलते, परंतु चिखलाचा एक थेंब सुद्धा कमळाला कधी लागत नाही. कमळाची पाने त्या चिखलावर असतात, परंतु पाण्याचा एक थेंब तिथे स्थिर राहत नाही. त्याप्रमाणे आपल्या देहातला जो आत्मा आहे त्यावर देहावरच्या प्रेमाचा चिखल उडू देऊ नका, तर त्या आत्म्याचा नेमका शोध घ्या आणि आपलं मन देहाऐवजी आत्म्याशी तद्रूप करा. त्या देहावरच्या आंधळ्या त्वचेच्या प्रेमात किती दिवस राहणार? माणसाचा त्यासाठी विवेक जागा हवा. वास्तविक आत्म्याशी एकरूप होऊन जाणे ही देहाची वृत्ती नसते.
म्हणून देहावरचं प्रेम बाजूला सारून आत्म्याशी म्हणजेच परमेश्वरी चिंतनाशी एकरूप होऊन जावे. त्याला पर्याय नाही. स्थूलाचा विचार करू नका. सूक्ष्मात प्रवेश करायला शिका. आपल्या मनाला सूक्ष्म करा आणि आंधळी त्वचा लाभलेल्या देहावरची आसक्ती कमी करून निराकार परमेश्वराचा लाभ संत सहवासातून घ्या. त्यातच हित आहे. श्लोक 171. निराकारातील परमेश्वराला पाहण्याची दृष्टी. असे सार साचार ते चोरलेसे, इही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. श्लोक 171. प्रत्येक माणसाला डोळे असतातच असे नाही. काही जन्मांध म्हणूनच जन्माला येतात. काहींचे डोळे हळूहळू क्षीण होत जाणाऱ्या दृष्टीमुळे आंधळे होत जातात. याचा एक अर्थ असा की जे जन्मांध आहेत त्यांना बाह्यसृष्टी कशी आहे, त्यात कुठले कुठले आकार आहेत, कुठले कुठले रंग आहेत हे माहीतच नाही. परंतु जे पहिल्यांदा डोळस होते आणि हळूहळू दृष्टी क्षीण झाल्यामुळे आंधळे झाले, त्यांना रंगरूप आणि आकार निदान ठाऊक तरी आहेत. परंतु असे कितीतरी महाभाग आहेत की ज्यांना अंतापर्यंत डोळे असतात, ते दृश्य रूप पाहू शकतात, पण परमेश्वरी स्वरूप त्यांना कदापिही पाहता येत नाही. कारण त्यासाठी ज्ञानचक्षु उघडणे आवश्यक असते. म्हणजे डोळे असून सुद्धा ही माणसं आंधळीच असतात. समर्थ प्रस्तुत श्लोकातून एक वेगळाच विचार त्यानिमित्ताने मांडत आहेत. तो फार महत्त्वाचा आहे. जरी डोळे असले तरी निराकारातल्या परमेश्वराला पाहण्यासाठी जी दृष्टी हवी ती खूपशा लोकांपाशी नसते. आपल्या चर्मचक्षूंना दृश्य पाहण्याच्या मर्यादा आहेत. एका विशिष्ट पातळीपर्यंत ते दूरवरचे दृश्य पाहू शकतात. परमेश्वर ते दृश्य मूर्तीतल्या आकारात पाहू शकतात. निराकारातल्या परमेश्वराला मात्र ते पाहू शकत नाहीत. परब्रह्म हे अदृश्य आहे. त्याचा शोध घेण्यासाठी ज्ञानचक्षूंची उघडझाप करता आली पाहिजे. याचा एक अर्थ असा आहे की चर्मचक्षू हे ज्ञानचक्षू व्हायला हवेत. जे परब्रह्म साध्या डोळ्यांना दिसत नाही, ते दिसले पाहिजे. ही ज्ञानलालसा त्यासाठी निर्माण तरी व्हायला हवी. त्यासाठी देहावरचा अहंकाराचा पडदा प्रथम दूर करायला हवा. शुद्ध अद्वैत कल्पना मनात रुजवायला हवी. म्हणजे परमेश्वर आणि तुम्ही वेगळे नाहीत हे कळायला हवे. आणि परमेश्वराला दृश्य स्वरूपात पाहायचे असेल तर संतांना शरण जायला हवे. तो ध्यास हवा, तो विवेक हवा, इतकेच. श्लोक 172. मनाच्या द्वैत अवस्थेत विचार करावा. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वरूपी निमिळाली. श्लोक 172. माणसाचं मन म्हणजे विचारांचा तिन्ही त्रिकाळ चालणारा कारखाना. सारखे कुठले ना कुठले तरी विचार मनात येत राहतात. बहुतेक माणसांच्या मनात देहाला आनंद देणारे जे विषय आहेत तेच विचार फक्त येतात. वासनेने बरबटलेले विचार येतात. त्यामुळे केवळ दृश्य माध्यमासाठीच मन तयार राहते. प्रत्येक मर्त्य माणसाचा आकार आणि त्याची सावली कधी ना कधी तरी हरवते. देह काही अमर्त्य नाही. मग देहाच्या तादात्म्य पावण्याच्या गोष्टींवर कशाला मन गुंतवत राहायचे. जे मूलतः नाशवंत आहे त्यात मन गुंतवत राहिले की मनाची अवस्था दिवसेंदिवस मलूल होत जाते. त्यापेक्षा मन उन्नत होईल असे परमेश्वरी विचार मनात घोळायला लागले की मग ते मन प्रसन्न होईल. याचा एक अर्थ असा की मनात येणाऱ्या विचारांचे पुनर्विचार व्हायला हवेत.
दृश्य जगात रमायचं की अदृश्याचा शोध घ्यायचा, सगुणामध्ये रममाण व्हायचे की निर्गुणाचा शोध घ्यायचा. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हा विचार प्रभावीपणे मांडत आहेत. समर्थ म्हणतात की बा माझ्या मना, कुठल्या वाटेवरून प्रवास करायचा हे प्रथम तू निश्चित कर. मनामध्ये विषयवासना उफाळून येत असेल तर तू अविद्येच्या वाटेवर आहेस हे खुशाल समज आणि परब्रह्माचे, त्या निळ्याभोर निराकाराचे, परमेश्वरी अस्तित्वाचे दर्शन घ्यायचे आहे हे मनाने घेतले तर ती सुविद्या समज. या कल्पनांचे राज्य जे आपण उपभोगत असतो त्या मनाच्या द्वैत अवस्थेचा विचार करायला हवा. माणसाजवळ विवेक हवा की आपल्याला अविद्येच्या वाटेवरून जायचे नाही तर सुविद्येच्या वाटेवरून जायचे आहे. आपल्याला स्वस्वरूपात विलीन व्हायचे आहे. देहाची आंधळी त्वचा नष्ट करून विवेकाच्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सुविद्येच्या प्रदेशातून चालत जायचे आहे. शेवटी निराकारापर्यंत म्हणजेच परमेश्वरी अस्तित्वापर्यंत पोहोचायचे आहे. हे महत्त्वाचे. देहासक्तीची श्लोक 173. श्लोक 173. देहासक्तीची बुद्धी संपून उजळणारा ज्ञानप्रकाश. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचुनी पाहे. श्लोक 173. सूर्यग्रहणाच्या वेळी भर मध्यान्ही सुद्धा सूर्य राहूमुळे ग्रासला आणि झाकला जातो. त्याचा दृश्य परिणाम काय तर भर दिवसा अंधार पडतो. राहू आणि केतूच्या अस्तित्वामुळे चंद्र आणि सूर्य ग्रहण होतात, ही प्राचीन समजूत. त्या समजुतीचा आधार घेत समर्थांनी मानवी अहंकाराच्या मूळ गाभ्याला प्रस्तुत श्लोकातून हात घातला आहे. समर्थ म्हणतात की राहूने आकाशातल्या तेजस्वी सूर्याला त्याच्या प्रकाशाला झाकून टाकावे, तसा मानवी मनातला अहंकार मानवी सत्रूपाला झाकून टाकतो, त्या सत्रूपाला अंधारात ढकलतो. एकदा का मनातला अहंकार जागा झाला की ज्वालामुखीप्रमाणे सर्व जमीन व्यापायला लागतो. तो लाव्हा एवढा प्रचंड गरम असतो की शरीर भाजून निघते. परंतु हा शरीर व्यापून राहणारा अहंकार माणूस रोखू शकत नाही. त्याचा दृश्य परिणाम काय तर संपूर्ण देह आंधळा होऊन जातो. अहंकाराने देहाला आंधळे केल्यामुळे अंधारात चाचपडणे सुरू होते आणि एकदा भोवती अंधार पसरला की तोल जाऊन पडणे आलेच. म्हणजेच अहंकार हा मानवी देहाला सर्पवेटोळ्यासारखं गुंडाळून टाकतो. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या अहंकाराला पहिल्यांदा दूर करावे, तरच मानवी अस्तित्वाला लागलेले अहंकाराचे ग्रहण सुटेल. तशी देहासक्तीची बुद्धी संपून ज्ञानप्रकाश उजळायला लागेल. आभाळात सूर्य चमकतो तेव्हा संपूर्ण आकाश तळपत असते, परंतु अभ्र दाटायला लागली की आकाशसुद्धा झाकले जाते. म्हणजे मूळ आकाश आहेच, परंतु अभ्रामुळे झाकले जाते. अहंकार नेमके ह्या अभ्रांचे काम करतो आणि शुद्ध अंतःकरणाच्या देहाला झाकून टाकतो. त्यामुळे दिशा झाकल्या जाव्यात तशी बुद्धी झाकली जाते. अज्ञान सर्वत्र पसरू लागते. म्हणून समर्थ म्हणतात की विवेकाच्या प्रकाशात उभे राहा, म्हणजे अहंकाराचा काळोख नष्ट होईल. तेव्हाच शाश्वत सत्याचा महन्मंगल मार्ग उजळून निघेल.
श्लोक 174. आकाशापलीकडे असलेले अवकाश. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातील तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. श्लोक 174. दृश्य जग आपल्या भोवती जे पसरलेले आहे ते आपल्याला चर्मचक्षुंनी दिसते, परंतु ज्ञानचक्षुंनी जे आपल्याला त्या पलीकडचे दिसते त्याला मर्यादा नाही. परमेश्वरी अस्तित्व हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. तो पाहण्याचा सोहळा केवळ ज्ञानचक्षुंनीच साजरा करता येतो. तो सोहळा पाहायला मर्त्य चर्मचक्षु उपयोगी पडत नाही. शेवटी भोवतीचे पसरलेले विश्व हा एक भ्रम आहे हे कधी लक्षात येते तर जेव्हा चर्मचक्षूंची मर्यादा संपून अफाट अशा ज्ञानचक्षूंचा उदय होतो, तेव्हा अधिक सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे इंद्रिय गोचर अनुभवांना मर्यादा असतात आणि परमेश्वर हा अमर्याद आहे. अमर्यादाचं दर्शन घ्यायचं झालं तर मर्यादांनी दिसणाऱ्या पाहणाऱ्या डोळ्यांचा उपयोग कसा काय होणार? समर्थ हे सारे प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की हे जे परमेश्वरी स्वरूप आहे ते आपल्या नेहमीच्या डोळ्यांनी अनुभवता येत नाही. आपले डोळे जे आहेत त्यांच्या पाहण्याला निश्चितपणे मर्यादा आहेत. एका विशिष्ट अंतरापर्यंतच आपल्याला दिसू शकते, त्याच्या पलीकडचे नाही. आपण आकाश पाहू शकतो, परंतु आकाशापलीकडचे जे अवकाश आहे ते साध्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. आणि परमेश्वराचे चरण तर अवकाशात उमटतात. अवकाशात परमेश्वराचे उमटलेले ते चरण आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर प्रत्यक्ष परमेश्वर आपण कसा अनुभवू शकणार? परंतु तुमचे ज्ञानडोळे एकदा का उघडले की परमेश्वरी अस्तित्वाची हलके हलके चाहूल लागते. दृश्य विश्व आपोआप अस्ताला जातो आणि आत्म्याशी संवाद आपोआपच सुरू होतो. स्वतः आत्मा एकदा का संवादी झाला की परमेश्वराचे दर्शन सहजपणे होते. तो घननीळ श्रीराम तुमच्याशी संवाद साधू लागतो. असा हा अविनाशी परमेश्वर दयाळू आहे आणि तो आत्मज्ञानी पुरुषाचं रक्षण करतो हे महत्त्वाचे. श्लोक 175. जीवाची उत्पत्ती स्थिती आणि लय. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी, हरू जाळीतो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्लोक 175. उत्पत्ती स्थिती आणि लय हे युगानुयुग चालू आहे. जो जीव जन्माला येतो तो काही काळ या पृथ्वीवर आपले नेमून दिलेले श्वास घेतो आणि श्वास संपले की हे जग सोडून जातो. म्हणजेच पहिल्यांदा व्यक्तामध्ये प्रकट व्हायचं आणि शेवटी अव्यक्तामध्ये विलीन व्हायचे. हे सृष्टीचक्र अव्याहतपणे तसे चालूच आहे. अशी कल्पना आहे की या अव्यक्तातून देहरूपाने व्यक्त होताना ब्रह्मदेव प्रत्येक जीवाच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहितो. वास्तविक ही जी उत्पत्ती आहे ती ब्रह्मदेव करतो. म्हणजे या विश्वातील जीवांना लाभलेला दृश्य आकार ब्रह्मदेव देतो. श्री विष्णू हे स्थितीचं लक्षण आहे. म्हणजे असं की जे श्वास घेतले जातात त्याचं नियंत्रण हा महाविष्णू करतो. जीवाचं पालन तो करतो आणि जीवांचा पुन्हा जो अव्यक्ताकडे प्रवास सुरू होतो, म्हणजेच या पृथ्वीवर जेवढे श्वास देऊन ब्रह्मदेवाने पाठविलेले आहे ते श्वास संपल्यावर त्या जीवांचा जो संहारक आहे तो
श्री शंकर आहे. ब्रह्मा विष्णू महेश हा उत्पत्ती स्थिती आणि लय सांभाळतात. या 3 देवता आहेत. समर्थ प्रस्तुत श्लोकांतून विचारत आहेत की या ब्रह्मदेवाच्या कपाळावर त्याचं भविष्य कोण लिहितो आणि जो शंकर या विश्वाचा संहार करतो त्या शंकराला शेवटी कोण जाळणार आहे? त्या शंकराचा संहार कोण करणार आहे? समर्थांना या श्लोकातून एवढंच सुचवायचं आहे की या 3 देवतांहून श्रेष्ठ तो घननीळ श्रीराम आहे. श्लोक 176. संतांना गवसलेला देव भव्य दिव्य. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11. असंख्यात संख्या करी कोण शकरा. जगी देव धुंडाळीता आढळेना. जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. श्लोक 176. देवसंकल्पना हा प्रत्येकाच्या प्रतिभेचा आणि प्रज्ञेचा विषय तर आहेच, परंतु तो अनुभवाचा सुद्धा विषय आहे. हा परमेश्वर नेमका आहे तरी कोण? वेदवाङ्मयातून पुराणांतून ही जी अक्षर देवता निर्माण झाली आहे त्यांना देवसंकल्पनेत बसवायचे का? हा प्रश्न निर्माण जेव्हा होतो तेव्हा लक्षात येते की आकारातल्या पूजेपेक्षा निराकारातल्या परमेश्वराला आपल्या हृदयात स्थान द्यायला हवे. संतांनी नेमके तेच केले आणि म्हणूनच समर्थांनी वारंवार हे सांगितले की संतांच्या सहवासात राहा. परमेश्वरी अस्तित्वाचं दर्शन तुम्हाला तिथेच होईल. त्या अनंताचा सतत शोध घे असं समर्थ आपल्या मनाला सांगत राहतात. प्रस्तुत श्लोकात हाच विचार वेगळ्या पातळीवर उमटला आहे. समर्थ म्हणतात की जगात 12 सूर्य आहेत आणि 11 रुद्र आहेत. इंद्रदेवता तर असंख्य आहेत. याचा एक अर्थ असा की 33 कोटी देवतांचा संदर्भ पुराणांनी आणि इतर ग्रंथांनी दिलेला आहे. या असंख्य देवतांच्या समुदायात त्या अनंत परमेश्वराला शोधणं खूप कठीण आहे. देवाचा शोध घ्यायला गेलं तर त्याचं दर्शन अजिबात होत नाही. त्यामुळे प्रश्न असा पडतो की या असंख्य देवांचा मुख्य देव कोण? तो कसा ओळखायचा? तेच कळेनासे होते. संतांना गवसलेला देव हा भव्य दिव्य आहे. तो निराकार आहे. तो आनंद स्वरूपात आहे. तो प्रत्येक आत्म्यात वस्ती करून आहे. त्याचा शोध अंतर्यामी करून मगच या देवतांचा शोध घ्यावा. मूर्तिकल्पनेतून देवाची निर्मिती होत नाही. तो तुमच्या बरोबर आहे. तो तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे. आपल्या कामना पुऱ्या करण्यासाठी इतर देवांची पूजा न करता स्वतःच शोध घ्या. आत्मस्वरूपाला ओळखून अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्थिर झालेल्या परमेश्वराची आठवण ठेवून प्रत्येक कर्म निष्काम भावनेने करा. पूर्ण केलेले कर्म परमेश्वरालाच अर्पण करा. तेव्हाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल. श्लोक 177. निराकार चळणार नाही, ढळणार नाही. तुटेना फुटेना कदा देवराणा. चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. कळेना कळेना कदा लोचनासी. वसेना दिसेना जनी मीपणासी. देवदेवता. श्लोक 177. देवदेवता संकल्पना समर्थांच्या मनात वेगळ्याच फेर धरतात. उत्पत्ती स्थिती लय निर्माण करणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतांचा देव कोण म्हणून प्रश्न निर्माण करणारे समर्थ वारंवार आत्मरामाचा शोध घेत राहतात. परमेश्वर हा हृदयात वास्तव्य करून आहे. आभाळभर तो घननीळ निराकारात पसरलेला आहे. त्या देवाचा, त्या परमेश्वराचा समर्थ सतत शोध घेत आहेत. समर्थ आणखी म्हणतात की या देवांचा देव नेमका कोण आहे त्याचा शोध घ्या आणि शोध घ्यायला गेलात की लक्षात येईल की तो निराकार आहे. वास्तविक तो एक दिव्य अनुभव आहे. ज्ञानाचा प्रकाश त्याच्या सहवासातच कुठेही अनुभवता येतो. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हा विचार मांडताना म्हणतात की
हा जो देवांचा देव आहे तो जसा दिसत नाही तसाच तो मातीतल्या आकारातल्या देवासारखा फुटत नाही की तुटत नाही. निराकाराला कसा चढा जाईल? तो चढणार नाही की ढळणार नाही. कारण चर्मचक्षूंना पाहण्याच्या मर्यादा आहेत आणि हा देव तर अमर्याद आहे. तो त्या चर्मचक्षूंना कसा आढळणार? त्यासाठी दिव्य दृष्टी प्राप्त व्हायला हवी. कारण देहाने जर देव शोधायला गेले तर देहामध्ये लपून बसलेला अहंकार जागा होतो. तो अहंकार माणसाला आंधळा करतो. आंधळ्याला देव कसा दिसणार? माणूस मीपणाच्या भावनेने जगत असतो आणि त्या माणसाला तो देवांचा देव अनुभवायला येत नाही. थोडक्यात मर्त्य डोळ्यांना तो अमर्त्य देव कसा दिसणार? तो अनुभव हा मर्त्य देह कसा घेणार? त्यासाठी ज्ञानमयी दृष्टी प्रथम प्राप्त करून घ्यावी लागते. त्यासाठी संत सहवास प्रथम लाभावा लागतो. संतांच्या सहवासातच देव संकल्पना कळते आणि ती प्रत्यक्षात अनुभवता येते. आपण ज्ञानी आहोत असे समजून अहंकाराची वल्ही हातात घेतली तर देवांचा देव कधीच दृष्टीस पडणार नाही असे समर्थ निक्षून सांगतात. श्लोक 178. देवांच्या देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधुनी कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. श्लोक 178. जितकी माणसं तितक्या त्यांच्या प्रवृत्ती. काही माणसं खूप सात्विक प्रवृत्तीची असतात, त्यांची देवकल्पना वेगळी. काही माणसं राजस वृत्तीची असतात, त्यांची देवसंकल्पना वेगळी. देवाला बळी अर्पण करण्याची वृत्ती त्या तामसी लोकांची असते. प्रत्येकजण आपल्या उपास्य देवतेची पूजा करतो, काहीतरी मागणं मागतो. त्यामुळे पुराणांपासून भारतासारख्या खंडप्राय देशात देवकल्पना एवढी प्रचंड व्यापून आहे की त्यांची मोजदाद करता येणार नाही. 33 कोटी देव आहेत ते केवळ या माणसांच्या पूजेमुळे कळतील. परंतु समर्थ म्हणतात, या मूर्तीपूजेपलीकडे निराकारातला देव उभा आहे हे एकदा समजून घ्या. ज्या देवाची पूजा करता त्या देवांचा देव कोण आहे याचा निश्चितपणे शोध घेण्याचा निदान प्रयत्न तरी करा. कोणीच परमेश्वराचा शोध घ्यायला तयार नाही. या जगात तर करोडो देव आहेत. जन्मभर माणसं तऱ्हेतऱ्हेची पूजा करतात. वेगवेगळ्या स्वरमयी शब्दात त्यांच्या कहाण्या घुमतात. प्रत्येकाची देवपूजा वेगळी, प्रत्येकाची भक्ती संकल्पना वेगळी. परंतु परमात्मा तुमच्या हृदयात नांदतो आहे हे तुम्ही कधी समजून घेणार आहात? हा समर्थांचा खरा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपला देव श्रेष्ठ आहे असे मानतो. त्याहून देवांचा देव म्हणजे हा घननीळ पसरलेला निराकारातला परमेश्वर मोठा आहे. त्या निराकाराची पूजा बांधा. ते केवळ ज्ञानमार्गानेच शक्य आहे. भक्तिमार्गाने गेलात तर मूर्तीपूजा अटळ आहे आणि ज्ञानमार्गाने जर पूजा बांधली तर प्रकाशाची वाट सापडल्याशिवाय राहणार नाही आणि तिथे निराकारातून एक आकार फुटेल असे समर्थांना वाटते. म्हणून समर्थ एकच सांगतात की या आत्मारामाला प्रथम जाणून घ्या आणि आकाशभर पसरलेल्या घननीळ श्रीरामाचा वेध घेत त्यालाच शरण जा. श्लोक 179. ज्ञानचक्षूंबरोबरच सद्गुरूंचे आशीर्वादही हवेत. तिन्ही लोक जेथुनी निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरुविण तो सर्वताही न दिसे. श्लोक 179. कधी कधी मनात प्रश्न निर्माण होतो की हे त्रैलोक्य कुणी निर्माण केले?
इतक्या या असंख्य प्राणीसृष्टीत माणूस वेगळा कसा? ज्ञानेंद्रियांची कृपा फक्त माणसांवर कशी झाली? इतक्या भाषा कशा निर्माण झाल्या? इतके देव कुठून निर्माण झाले? जगभर पुराणं आहेत आणि त्या प्रत्येक पुराणात वेगवेगळ्या देवकल्पना रुजलेल्या आहेत. या देवतांची पूजा करताना हे कसं लक्षात येत नाही की या देवतांच्या पलीकडे एक ईश्वरी अज्ञात जग नांदते आहे. त्या अज्ञात जगातल्या देवाचा शोध घ्यावा असे का वाटत नाही? समर्थांच्या मनात हे प्रश्न सतत निनादत राहतात. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी हे सारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थ म्हणतात की बा माझ्या मना, हे त्रैलोक्य निर्माण करणाऱ्या या परमेश्वरी अवतार कृत्याचा तुला शोध का घ्यावासा वाटत नाही? त्या परमेश्वराची चरणचिन्हे वरल्या निळ्याभोर आकाशात जी उमटली आहेत ते आभाळ आपण पाहायला हवे. कारण या देवतांचा जो देव आहे तो सूक्ष्म रूप धारण करून सर्वत्र वावरतो आहे. तो गुप्तपणे सर्वत्र पसरून आहे. तो जाणून घ्यायचा असेल तर नुसते ज्ञानचक्षु असून भागणार नाही, तर आहे ते गुप्तपणे सर्वत्र पसरून आहे. तो जाणून घ्यायचा असेल तर नुसते ज्ञानचक्षु असून भागणार नाही, तर आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद लाभायला हवेत, त्यांचे मार्गदर्शन हवे. तरच त्या परमेश्वराला आपण पाहू शकू, अनुभवू शकू. समर्थ हे सारे सांगत आहेत कारण सर्वसामान्य माणसं मूर्तिपूजेतच गर्क असतात. ते त्या मूर्तिपूजेत दंग झाल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा मधुर नाद ते कधी ऐकतच नाहीत. कृष्ण अनुभवायचा असेल तर नुसती मूर्तिपूजा काय कामाची? अवकाशभर निनादत असलेली कृष्णाची मुरली ऐकायला तरी सवड हवी. परमेश्वराचे हे सगुण निराकार स्वरूप प्रथम जाणून घ्या आणि परमेश्वराचा शोध घ्या, असं समर्थ वारंवार सांगत आहेत. श्लोक 180. अध्यात्माचा व्यापार करणारे लोक. अध्यात्माचा व्यापार करणारे लोक. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तिदाता. श्लोक 180. अंगात भगवी कफनी घालून गळ्यात रुद्राक्षांच्या माळा मिरवत पायातल्या लाकडी खडावांचा आवाज करीत चालत जाणारे, एका जागी डोळे मिटून ध्यान करीत बसणारे, थोडीशी सिद्धी प्राप्त झाली आहे असा भ्रम मनात घेऊन भूलथापा मारणारे लक्षावधी लोक अध्यात्माचा आणि आध्यात्मिक विचारांचा व्यापार करताना स्वतः समर्थांनी अनुभवले होते. नाडलेल्या अज्ञ जनतेला फसवून त्यांच्याकडून पैसा लुबाडणारे असंख्य ढोंगी लोक समर्थांनी समाजात वावरताना पाहिले होते. सर्वसामान्य माणसांना, अज्ञ जनतेला हे सारे कळावे असे समर्थांना खूप वाटायचे. म्हणून मनाच्या श्लोकातून समर्थ म्हणतात की मनात पापाची वासना विषासारखी पसरलेली असताना हे ढोंगी लोक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात कसे? असे लक्षावधी ढोंगी गुरु या समाजात वावरत आहेत. त्यांच्यापाशी काही प्रभावी मंत्र असतात, काही सिद्धी प्राप्त झालेली असते, परंतु त्या सर्व गोष्टींचा लोकांना फायदा मिळावा, त्यांचं जीवन सुख आणि समृद्धीने भरून जावे असे त्यांना वाटत नाही. उलट ते कसे पैशांनी नाडले जातील, त्यांच्याकडचा पैसा अडका आपल्याला कसा लुबाडता येईल, याचाच हे भ्रष्ट स्वभावाचे स्वतःला गुरु मानणारे लोक सतत विचार करीत राहतात. त्यांच्या
मनात सर्व प्रकारची कामना वास करून असते. असे हे स्वतःला गुरु समजणारे लोक मनातल्या सर्व प्रकारच्या वासना पुऱ्या करून घेतात. असे हे खोटारडे लोक ईश्वराचे दर्शन कदापिही घडवणार नाहीत. असा भ्रष्ट स्वभावाचा माणूस सद्गुरू कसा होईल? त्या पदापर्यंत तो कदापिही पोचणार नाही की तो कुणालाच मोक्षाचा लाभ घडवून देणार नाही. श्लोक 181. शब्दभ्रमाचा वापर करून उपभोग घेणारे. नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नव्हे उन्मत्तू वेसनू संग बांधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. श्लोक 181. समाजात वावरणाऱ्या भोंदू साधूंबद्दल समर्थांना घृणा वाटायची. त्या भोंदू साधूंभोवती वावरणाऱ्या अज्ञानी माणसांबद्दल समर्थांना कीव वाटायची. या भोंदू साधूंपासून त्या अज्ञानी अशिक्षित जनतेची सुटका व्हावी असं त्यांना वाटायचं. त्यामुळे या मनाच्या श्लोकांतून समर्थ वारंवार आपली तीव्र प्रतिक्रिया त्यासंबंधी व्यक्त करायचे. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी समाजात वावरणाऱ्या भोंदू आणि खोटारड्या साधूंबद्दल फार तीक्ष्ण शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. समर्थ म्हणतात, हे भगवी कफनी घालून फक्त शक्तीचा देखावा करतात, चेटूक करतात. मंत्रांचा उच्चार करीत आपण कोणी साधू पुरुष आहोत असे देखावा करीत लोकांना फसवतात, पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या निंदा नालस्तीला तर सीमाच नसते. एका उन्मत्त मस्तीत ते साधू लोक जगत राहतात. व्यसनाच्या अधीन ते सहजपणे जातात. चिलीम गांजा ओढत राहतात. या मत्सरग्रस्त साधूंच्या संगतीत राहिले तर आयुष्याचं नुकसान होईल. दुसऱ्याला सतत फसवणारे, मोहिनी घालणारे शब्द उच्चारत शब्द भ्रमाचा वार करीत वासनेच्या नजरेने स्त्रीभोग घेणारे हे भगवे कफनी घालणारे साधू कदापिही संत नसतात. ते केवळ संत पुरुषांचा देखावा मात्र निर्माण करतात. ते कदापिही साधू पुरुष होऊ शकणार नाहीत. वास्तविक अज्ञानी लोकांच्या भावनिक मनस्थितीचा गैरफायदा घेणारे हेच लोक अज्ञानी आहेत. ते गुरुपदाला योग्य नाहीत हे एकदा समजून घ्या असं समर्थ सांगत आहेत. समर्थ शेवटी एवढंच सांगतात की तो साधू पुरुष आहे ज्याला आत्मज्ञान आत्मसात झालेले आहे. केवळ आत्मज्ञानी माणूसच गुरुपदाला पोहोचतो, बाकी कोणीही नाही. या आत्मज्ञानी माणसाचे प्राप्त ज्ञान देखील अनंत असते. या आत्मज्ञानी माणसाचे प्राप्त ज्ञान देखील अनंत असते. श्लोक 182. अंगाला राख फासून ब्रह्मज्ञानाचा आव आणणारे. नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रियेविन वाचाळता तेची मोठी, मुखी बोलिल्या सारखी चालत आहे, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. केवळ साधूचा वेश परिधान करून साधुत्वाची लक्षणं कधी चेहऱ्यावर उमटत नाहीत की जगण्यातून अनुभवता येत नाहीत. साधू हा जन्मावा लागतो. निष्काम कर्मयोग त्याच्या आचरणातून उमटावा लागतो. चंदनाच्या झाडाला परिमळासाठी फुलांचे घोसच्या घोस झुलणे आवश्यक नसतात, तर मुळापासून शेंड्यापर्यंत चंदन हा चंदनच असतो आणि त्याचा अपूर्व चंदनगंध आसमंतात पसरलेला असतो. साधू पुरुष या
चंदनगंधासारखे असतात. त्यासाठी बाह्य वेशाची त्यांना कसलीही गरज नसते. अंगातल्या कपड्यांची त्यांना अंगातल्या कपड्यांची त्यांना फिकीर नसते. देहाचे चोचले पुरवण्याची त्यांना कधी गरज भासत नाही. समर्थ प्रस्तुत श्लोकातून आपल्या मनाला एका वेगळ्या पातळीवरून समजावून सांगत आहेत की, बा माझ्या मना, ज्या पुरुषाच्या अंतःकरणात वासनेचे डोंब उसळलेले आहेत, बोलण्या चालण्यात एक अभद्र चावटपणा आहे, जो केवळ वचा वचा बोलतो परंतु कृतिशून्य जगणे आहे, असा हा पुरुष कधीतरी गुरुपदाला जाऊन पोहोचेल का? केवळ दाढी वाढवून अंगाला राख पासून ब्रह्मज्ञान सांगितल्याचा आव आणणारे शब्द उच्चारल्यामुळे कधीतरी त्याला साधुपुरुष म्हणून पुकारता येईल का? हे सारे भोंदू लोक आहेत. हे तू बा माझ्या मना समजून घे. जो मुखाने ब्रह्मज्ञान बोलतो आणि तसा जगतो त्याला साधू म्हणून ओळखावे. ज्याच्या मनातल्या सर्व प्रकारच्या वासना जळून खाक झाल्या आहेत, जो केवळ ज्ञानमार्गाने चालतो, बोलतो आणि वागतो, तोच खरा साधू. बाकी सारे भोंदू हे एकदा समजून घ्यायला हवे. समर्थ म्हणतात की, ज्ञानमार्गानेच केवळ चालणारा करुणामयी वृत्तीचा असा सद्गुरू बा माझ्या मना तू शोधून काढ आणि त्यांच्याच सहवासात तू राहा. श्लोक 183. महात्मे करुणेने ओथंबलेले असतात. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचेनी योगे समाधान बाणी. श्लोक 183. बऱ्याच अशा अज्ञ लोकांच्या अंधाराने दाटून आलेल्या रस्त्याने चालत जायला आवडते. त्यांना उजेड सहन होत नाही. तर काही थोड्या ज्ञानी पुरुषांना प्रकाशाचा मार्ग खूप आश्वासक वाटतो. शुद्ध मोकळा प्रकाश आपल्या हृदयात ते ज्ञानी पुरुष साठवून ठेवतात. तिथे त्यांना सद्गुरू भेटतात. ईश्वर स्वरूप माणसं भेटतात. कदापिही ठेचकाळत चालायला लागत नाही. हे प्रकाश मार्गाचे वैशिष्ट्य. याचा एक अर्थ असा की, ज्ञानी आणि अज्ञानी माणसाचे मार्ग भिन्न असतात. अंधाराला मिठी मारणारे अज्ञानी आणि प्रकाशाला आपल्या कवेत सामावून घेणारे ते ज्ञानी. त्या ज्ञानी लोकांविषयी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेक यांचा अपूर्व संगम झालेली ही संत मंडळी फार निराळी असतात. समर्थ दासबोधाच्या 5व्या दशकात म्हणतात की, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निजेचे भजन, तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. दासबोध 2.5.50. अंतरात शुद्ध ज्ञानाची पहाट फुलून आलेली असते. ईश्वराप्रती निष्ठा अर्पण केलेली असते. त्यांनाच भक्त मिळतात आणि ते भक्त भजनात दंग होतात. तर या संत सज्जनांच्या कौतुकात समर्थ पूर्णपणे दंग झालेले आहेत. ते म्हणतात, हे महात्मे करुणेने ओथंबलेले असतात. ते योगी पुरुष असतात. दयावंत तर असतातच, परंतु क्षमाशील अंतःकरणाचे असतात. ते बहुश्रुत असतात, चातुर्यवान असतात. सर्व प्रकारच्या यशांनी त्यांना जणू माळ घातलेली असते. असे संत सज्जन हे गुरुपदाला योग्य असतात. त्यांच्याच सहवासात केवळ शांत समाधान लाभते. समर्थ म्हणतात,
याच संतांच्या सहवासात परमेश्वराचे दर्शन होते. म्हणून संत सहवास हा श्रेष्ठ सहवास आहे.